हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे 19 तारीख आणि तनुच्या स्कूलमध्ये आज आहे ना ब्लू कलर सेलिब्रेशन आहे. म्हणजे त्याला ब्लू कलरचे ड्रेस घालून जायचं आहे, ब्लू कलरचं खायला घेऊन जायचं आहे. तर मग त्याची तयारी चालू आहे सकाळ सकाळ आज. तर मग चला बघूया, तुम्ही पुढे बघा की ब्लू कलरचं मी कसं काय बनवतेय, ट्राय करते. तर आता मी एका पातेल्यामध्ये आहे ना रवा घेतला होता, जाड रवा बारीक रवा काही घ्या, आणि त्याच्यामध्ये दही टाकून थोडा वेळ ठेवलं होतं 1-5 मिनटं, कारण तो रवा फुलेल म्हणून. एकीकडे इडलीचं भांडं घेतलं, त्यामध्ये पाणी ठेवलं स्टीम गरम व्हायसाठी. मग बाकीच्या भांड्यांना तेल लावून घेतलं. म्हटलं तर रवा फुलला ना, मग थोड्या वेळाने त्यात पाणी घालून इनो घालता येईल आणि मीठ घालून थोडंसं असं तेलाने ग्रीस करून घेतलं भांडं. आणि अर्धं म्हणजे मला हे करायचं होतं, ब्लू करायची होती इडली 1-3-4, आणि बाकीचे व्हाईट, म्हणजे जेवढं उरेल तेवढं ते इडलीचं पीठ त्याच्या बाकीच्या व्हाईट करेल. तसं मग चांगलं मिक्स करून घेतलं, मीठ टाकलं थोडंसं, कारण रवा आहे ना जेवढं पाणी टाकेल ना तेवढा फुलतो. आणि मग आहे ना तो घट्ट, मग मी पहिले गेलं तर दह्यात टाकून ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून तो फुलेल आणि मग नंतर पाणी घालता येईल. मग असं आता मी इनो टाकून हे केलं आणि विसरलेच मी, सगळ्यामध्ये फूड कलर टाकायला निघाले होते. मग आता परत घेतलं पातेलं आणि त्यात टाकलं आणि अशी ब्लू करून इडली तयार केली. म्हणजे सामग्री भरली त्या ह्याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये आणि स्टीम करण्यासाठी ठेवायला. आणि बाकीचं मग व्हाईट जे काय आहे व्हाईट इडल्या, म्हटलं तर अर्धा ते खाईल अर्धा हे खाईल आणि बाकीचे जे होतील ते आम्हाला होतील. तर अशा प्रकारे तर इडली तर ठेवली आहे मी स्टीम करायला. ब्लू कलर आणला होता आणि तो ब्लू कलर लिक्विड फूड कलर आहे ना कुठंच अवेलेबल होत नाही. मला केकच्या शॉपमधनं मी त्या भैयाला म्हणलं, भैया थोडासा द्या, 10 ग्रॅम वगैरे द्या, कारण आहे ना खूप सारे स्टोर शोधले पण काही मिळेनाच झालंय. कारण पावडर कलर तर ब्लू कलर तर भेटणं शक्यच नाही आहे. लिक्विड फॉर्ममधलं असं तर फक्त केकचं जिथं सामग्री भेटतं तिकडेच मिळतं. मग त्याच्यामुळे आता जवळपास तर कुठं केकचं सामग्रीचं शॉप नव्हतं, मग मी केकवाल्याकडनंच घेऊन आले, कारण काय करणार आता ह्याच्यासाठी देणंच गरजेचं होतं. चालेल, चला चटणी करते. हे काय नाही, खोबरं लसूण आणि मिरची असं वाटून घेतले फुटाणा डाळ टाकून. आणि ओलं खोबरं नव्हतं तर सुकं खोबऱ्याचीच करते मी, कारण नाही आणलं ना, कारण आता इडली आम्ही तर कोणी खाणार नाही एवढं, त्याच्यामुळे म्हटलं चला एवढं करायचं आणि त्याला चटणी लागत नाही, थोडीफार द्यायची, म्हणून मग तशी करते. तर बघा ते वाटून घेतलंय मिक्स करून कच्चंच, आणि आता फोडणी देणार आहे. तर चला बघा, चटणीला खरं वरून फोडणी देतात, पण मी अशी डायरेक्ट फोडणी ह्याच्यासाठी देते, कारण मला एक उकळी घ्यायची, कारण तो टिफिन घेऊन जाणार आहे आणि ती चटणी राहिली पाहिजे, खराब नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे मग मी अशा प्रोसिजरने करणार आहे. पातेलं घेतलं छोटंसं, त्याच्यामध्ये गॅस चालू करून ठेवला आणि मग तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता घातला. आणि मग जे काही आपण वाटलेलं होतं चटणीचं जे मसाला, मग तो त्याच्यामध्ये घालून दिला. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं मीठ घालायचं आणि हे करायचं, थोडं पाणी टाकायचं, जसं आपल्याला पाहिजे तशी चटणी पाहिजे, पातळ पाहिजे पातळ, घट्ट पाहिजे घट्ट, तसं ते करून घ्यायचं, म्हणजे तयार करून घ्यायची. आणि नंतर ना थोडीशी एक उकळी येऊ द्यायची, कारण कसं आहे माहिती का, आपण कच्च्या खोबऱ्याची केली ना तर ती, म्हणजे कसं कच्च्या खोबऱ्याची चटणी केली ना ती लवकर खराब होते, कारण आपण जर खूप वेळ ठेवणार असेल तर. म्हणून मग टिफिनमध्ये म्हटलं नको, एखादी उकळी घेऊनच द्यावी चटणी. आणि इथे मग आता पातेल्यामध्ये बेसन घेतलं, तर थोडं मीठ साखर घेतली, हळद घातली. आणि ढोकळा करायचा होता, कारण आमच्या आहोंना खूप दिवस झालं होतं ढोकळा खाल्ला ना, तर मग ढोकळा खायचा म्हटले म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं आता एकीकडं ठेवली इडली, एकीकडे ढोकळा करून घेऊ, आणि वेळा होताच, त्याच्यामुळे मग घेतलं करायला. आणि ह्याच्याने चांगल्यापैकी असं मिक्स करून घेतलं, म्हणजे कसं त्याच्यामध्ये गाठी राहिल्या ना तर मग ते प्रॉब्लेम होतो, गाठी त्याच्यामुळे इतकं छान मिक्स करून घ्यायचं ना, असं फ्लफी करायचं ते. आणि मस्तपैकी मिक्स केलं आणि मग इनोची पोडी घालायची. आणि हळदीमुळे आहे ना इनो टाकलं ना तर ते रिॲक्ट होतं, म्हणजे हळद असं लालसर पडते नंतर, त्याच्यामुळे थोडंसं ते बघूनच करा हळद किती घालतोय काय घालतोय. इथं दुसऱ्या पातेल्याला तेल ग्रीस करून घेतलं मी. आणि मग आता हे सगळं सारण इनो लास्टला टाकायचं आणि जास्त हलवायचं नाही, त्याला जास्त मिक्स नाही करायचं, थोडं पाणी टाकायचं. ते ॲक्टिव्ह झाला इनो की मग त्याला असं थोडंसं मिक्स करायचं आणि द्यायचं ते पातेल्यात घालून. एकीकडे पाणी गरम करायला ठेवलंच होतं पातेल्यामध्ये, जेणेकरून ते प्रीहीट झालेलं असेल तर हे ठेवलं ना आपण भांड्यात लवकर होईल. आणि असं थोडं थोडं टॅप करून घेतलं, म्हणजे आतमध्ये जे बबल्स असतात ते फुटून निघतात, त्याच्यामुळे असं एअर नाही राहत. आणि मग आता हे ठेवायचं, जे काय 10-15-20 मिनटं, शक्यतो 20 मिनटं ठेवायचं बारीक गॅसवर. आणि नंतर थोडंसं परत ओपन करून बघायचं, एखादं टूथपिक किंवा चाकू घालून बघायचा, जर क्लीन निघाला तर ढोकळा झाला आहे. मग गार झाल्यानंतर रिमूव्ह करता येतो आपल्याला. त्याच्यामुळे तर बघा तुम्ही आता ढोकळा कसा होतोय काय होतोय, तर पुढे दाखवेन मी. आता आमच्यासाठी अशा व्हाईट इडली थोडीफार केल्या,
इथे ही अशी ब्लू इडली तर रिमूव्ह करते, मग दाखवते तुम्हाला. आणि चटणी पण तयार आहे. एकीकडे ढोकळा पण होतोय. ढोकळाही बघा तुम्ही. इडली पात्रातून आहे ना इडलीची भांडी साईडला काढून ठेवली होती ऑलरेडी, कारण म्हटलं जर थंड झालं की मध्ये पटकन रिमूव्ह होईल अशी इडली. आणि खूप छान दिसत होती, ब्लू कलर आहे पण मस्त वाटत होती यार, म्हणजे असं असं मग छान वाटत होती. आणि टेस्टला तर काहीच काय असं काही वेगळं लागत नाही, कारण मी नंतर खाल्ली तर मला खूप छान लागली. ही बघा अशी ब्लू कलरची इडली केलेली आहे आणि मस्त झालेली आहे, स्पॉन्जी झालेली आहे. आणि तनुष म्हणतो ब्लू कलरची खायला नको, मग त्याला फक्त ब्लू कलर आज खाण्यासाठी म्हणजे पाठवायचं म्हणून एक इडली ही पाठवणार आहे आणि बाकीच्या व्हाईट देणार मग, कारण मग त्यांनी खाल्लं पण पाहिजे, नाही तर नाही खाणार उगाचच. आता इडली व्हाईट वाली बनवली आहे, ब्लू वाली केली आहे, ब्लू वाली केली आहे. ब्लू वाली केली आहे. बाय बाय, आल्यानंतर भेटू. इथे ढोकळा रिमूव्ह केला आणि इतका मस्त स्पंजी झाला होता ढोकळा. हे बघा जाळीदार ढोकळा झाला होता. इकडे तडक्याची तयारी, तडक्यामध्ये मोहरी घातली, परत मिरची घातली आणि थोडंसं लिंबू पिळलं होतं, साखर आणि मग पाणी घालायचं आणि ते उकळी येऊ द्यायची एक छानपैकी. असं जेवढं पाणी लागेल तेवढं घालू शकता तुम्हाला किती पाहिजे. लिंबू पिळला होता, आम्हाला खोकला त्याच्यामुळे मी अर्धा लिंबू पिळला होता, म्हणजे कसं खट्टा मिठ्ठा टेस्ट लागते जी ढोकळ्याला असते ती. आहो मग मी साडी नेसली, तुमचं काय मत आहे आज? माझं मत तो खूप छान दिसते साडीमध्ये. ते नाही सांग, विचारते मी तुम्हाला काय मत आहे तुमचं. तनुष काय म्हणला सकाळ सकाळ मी साडी नेसायला लागले ना, तर मला तनुष काय म्हणतो, मम्मी तुला कुठं जायचंय? हा मग तसंच तुम्हाला काय वाटतंय? कशी काय काय इकडे जरा आवाज येत नाहीये. साडीमध्ये आवडते मला सकाळ सकाळ. हो हो हो. आणि तनु चोर काय जास्त घाई असतील एवढं सकाळ सकाळ साडी नेसणं होतंय का माझं? असं काय नाही, नेसणं होतं पण आहे ना काय होतं माहिती आहे का, नेमकं आहे ना मी किती वाजता पण उठू दे तनुष माझ्या पाठीमागं उठलेला असतो लगेच. मग त्याच्यामुळे मी काय करते, गडबड असते म्हणून मग मी नाही साडी नेसत. नाही तर मला पण आवडते साडी, मस्त सकाळ सकाळ साडी वगैरे नेसू. म्हणजे एकतर आहे ना असं दुपारनंतर काम झाल्यानंतर नेसणं ज्यावेळेस असं सकाळच्या दिवसाची सुरुवात. आणि पहिल्याच्या बायका नेसत नव्हत्या का साड्या, नेसत होत्याच की, पहाटे उठायच्या त्या नेसायच्या. पण काय माहिती तनुष, आणि ठीक आहे मला सवय पण नसणार आहे, नाही आहे सवय, पण तनुजचा मेन प्रॉब्लेम आहे. आज पण उठले 5:30ला उठले मी, तर तनुज माझ्या पाठीमागे 5:30ला उठला. आणि माझा तो एवढा लवकर उठला तर मग त्याची झोप नाही होणार, कारण त्याला स्कूलला जावं लागतं, स्कूलमध्ये झोपा घेत बसेल ते. त्याच्यामुळे म्हणून काय करते मी, शक्यतो नाही कधीतरी नेसते. तरी प्रयत्न आहे माझा की साडी नेसावं, मला पण आवडतं साडी आणि एवढ्या ढीगभर साड्या नेसावं. तनुजला अजब वाटायला, मम्मी आज तू साडी नेसली, कुठं जायचं तुला? मला म्हणतो. आता त्याला काय सांगू, त्याला म्हणतो तनुज कुठं जायचं पिल्लू मला? म्हणतो नाही तू पण येणार आहे का आज कलर्स डे सेलिब्रेशन स्कूलमध्ये, तू पण येणार आहे का? म्हणलं नाही रे बाबा. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. ब्लू कलर सेलिब्रेशन होता, म्हणजे त्यांना रोल नंबर वाईज करून दिलं होतं. मग त्याला इडली करून दिली मी आणि खूप काही दिलं असतं बनवून. म्हणजे चाललं होता विचार माझा, आलू पराठा ब्लू करावा, ढोकळा बनवावा ब्लूमध्ये. पण कसं आहे माहिती का, तो त्याला नाश्ता तिकडे स्कूलमध्ये पण मिळणार आहे, मग तो खाणार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी काय केलं, नाही बनवलं. म्हटलं नको नाही का, कारण मग ते वेस्ट नाही जाणार, घरी आणणार तो रिटर्न. आणि मग म्हणलं नको. मला म्हटलं मम्मी एक इडली दे मला ब्लू कलरची आणि बाकीच्या व्हाईट दे. मग दिलं मी त्याला, घेऊन गेला आहे मग तो. आणि नक्कीच ब्लॉग पूर्ण बघा आणि असा सपोर्ट करा तुमचा सपोर्ट असू द्या नेहमी. मी नवनवीन ब्लॉग घेऊन येईल. आणि ठीक आहे चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन जे ब्लॉग मी पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सो थँक्यू, बाय.